नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्याकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचा प्रकट दिन कसा साजरा करायचा याबद्दलची अगदी डिटेल माहिती बघणार आहोत. अगदी पूजा, अभिषेक, मांडणी, नैवेद्य, आरती आणि सोबतच सेवा काय करायची, त्या दिवशी नेमकं काय करायचं, कोणत्या गोष्टी करायच्या आपल्यासाठी, आपल्या स्वामींच्यासाठी. आणि बघा, इतर वेळी आपण आपल्यासाठी खूप काही करतो, पण तो एक दिवस असा असतो किंवा गुरुपौर्णिमेचा असा एक दिवस असतो की आपण आपल्या गुरूंसाठी काय करावं याबद्दलची अगदी सगळी डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अतिशय सुंदर माहिती आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बरेच आता काही नवीन स्वामी भक्त आत्ता आपल्या आत्ता सध्या सेवा करत आहेत, त्यांना इतकी माहिती नसते. त्यांनी तरी हा व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला छानपैकी असा प्रकट दिन अगदी साध्या सोप्या पद्धतीने साजरा करता येईल. बघा, प्रकट दिन साजरा करायचा म्हणजे खूप काही मोठं करावं किंवा म्हणतो ना की खूप पैसे खर्च करावेत असं काही नाही. अगदी साध्या पद्धतीत घरच्या घरी आपण नैवेद्य कसा दाखवायचा, काय दाखवायचा, ही सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, लवकरच स्वामींचा प्रकट दिन येत्या शुक्रवारी आहे. तर प्रकट दिन म्हटलं की अर्थात आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी दिवाळीच असते आणि खूप वर्षभरामध्ये आपण या दिवसाची वाट बघत असतो आणि कधी एकदा स्वामींच्या प्रकट दिन येतो. जसा आपला वाढदिवस असतो तसंच महाराजांचाही आपण वाढदिवस साजरा करायचा असतो. बघा, आपल्या वाढदिवसाला आपले आई वडील आपल्यासाठी किती काय काय करतात. मग आपण आपल्या गुरूंसाठी या एका दिवशी जर काही केलं तर कुठे बिघडलं. बघा, आपण गुरूंकडे आपल्या 365 दिवस वर्षभर आपण काही ना काही मागत असतो. मला या संकटातून सोडवा, त्या संकटातून सोडवा, मला जी ही इच्छा पूर्ण करा, ती इच्छा पूर्ण करा, महाराज मला हे द्या, ते द्या, सगळं आपण मागत असतो. पण हा एक दिवस खरंच म्हणते, आणि गुरुपौर्णिमेचा एक दिवस की खूप महत्त्वाचा दिवस असतो की आपण शिष्याने आपल्या गुरूंसाठी काहीतरी करणं. आता गुरूंसाठी काहीतरी करायचं म्हणजे काय करायचं. बघा, सगळ्यात पहिले प्रकट दिन साजरा कसा करायचा याबद्दलची माहिती घेऊ, आणि त्याच्या पुढची माहिती जी आहे ती अत्यंत सुंदर आहे, तुम्ही नक्की ऐका. तर बघा, सगळ्यात पहिले प्रकट दिन म्हणलं की अर्थात आपला खूप त्या दिवशी गडबड असते, सेवा असते, परत सेवेची सांगता करायची असते. आता ज्यांनी 21 दिवस सेवा केलेली आहे, 7 दिवस सेवा केलेली आहे, 11 दिवस सेवा केलेली आहे, त्या सेवेचं उद्यापन किंवा सांगता कशी करायची याबद्दलचा अगदी डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे, तोही तुम्ही नक्की बघा. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकट दिनाचा साजरा कसा करायचा हे बघू. तर सगळ्यात पहिले बघा, महाराजांची सगळ्यात तुमच्याकडे मूर्ती असेल, सगळ्यात पहिले लवकर उठायचं, छानपैकी आंघोळ करायची, डोक्यावरून छान आंघोळ करायची, त्याच्यानंतर सडा रांगोळी करायची, जी काही नित्यकर्म आहेत ती करून घ्यायची, तुमचं देवपूजा वगैरे सगळं करून घ्यायचं. आणि महाराजांची मूर्ती वगैरे असेल, फोटो असेल तर काय करायचं. बघा, महाराजांची मूर्ती असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला मूर्तीवरती अभिषेक करायचा असतो. आणि तुम्हाला इतर दिवशी जमत नसेल तर या दिवशी नक्की अभिषेक करा. कितीही तुम्ही बिझी असा, कितीही तुम्हाला काम असो, वेळात वेळ काढा, लवकर उठा, पण महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक नक्की करा. खूप पुण्याचं काम तुमच्याकडून होईल, खूप पुण्याची सेवा तुमच्याकडून होईल. नुसतंच मूर्ती तुम्ही आणून देवारात ठेवली आहे, त्याची पूजा भले करताय, पण ती मूर्ती आहे, लक्षात घ्या, साक्षात महाराज. फोटोवर आपण अभिषेक नाही करू शकत किंवा करायचाच नसतो, पण मूर्ती ज्यांच्या घरी असते त्यांच्या घरी अभिषेक हा आठवड्यातून एकदा तरी ॲटलिस्ट गुरुवारी व्हावा, किंवा अशा विशिष्ट तिथींदिवशी प्रकट दिन, पुण्यतिथी, गुरुपौर्णिमा ह्या तिथींच्या दिवशी तरी ॲटलिस्ट अभिषेक व्हायलाच पाहिजे, की तुम्ही कितीही बिझी असा. तर सगळ्यात पहिले अभिषेक करायचाच आहे. तुम्ही पाण्याने करा, मधाने करा, दुधाने करा, पंचामृताने करा, पण साध्या पाण्यानेही अभिषेक केला तरी चालेल, पण अभिषेक करायचा म्हणजे करायचा. कळालं. तर आता बाकीचे जे काही देव आहेत ते व्यवस्थित तुम्ही पूजा त्यांची करून घ्या. आणि त्याच्यानंतर एक ताम्हण घ्यायचं आहे तुम्हाला, त्याच्यात महाराजांची मूर्ती ठेवायची आहे.
मूर्ती ठेवल्यानंतर तुमच्याकडे जर अभिषेक पात्र असेल तर अभिषेक पात्र ठेवून अभिषेक आपल्याला करायचा आहे, नसेल तर तुम्ही चमच्याने अभिषेक म्हणजे पाणी ओतून अभिषेक करू शकता. आता पंचामृताने जर तुम्ही अभिषेक करणार असाल तर पंचामृत कसं तयार करायचं, दूध, दही, मध, तूप आणि साखर या 5 गोष्टींनी पंचामृत तयार होतं. तर ह्या पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकता. तर सगळ्यात पहिले महाराजांना पाण्याने महाराजांची मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची. त्याच्यानंतर ती तामणामध्ये ठेवायची. अभिषेक पात्र लावायचं, म्हणजे अभिषेक चालू करायचा. आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची, म्हणजे अभिषेक चालू करायचा आणि एक माळ श्री स्वामी समर्थ, त्याच्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची, एक वेळा अथर्वशीर्ष, एक वेळा श्रीसूक्त, एक वेळा पुरुष सूक्त, एक वेळा पवनाम सूक्त, एक आणि रामरक्षा. तर तुम्हाला ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या अभिषेक करत असताना तुम्हाला म्हणायच्या आहेत. कळालं? परत एकदा सांगते. एक वेळेस पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ, त्याच्यानंतर एक वेळेस अथर्वशीर्ष, गणपती अथर्वशीर्ष तुम्हाला माहिती आहे, त्याच्यानंतर एक वेळेस पुरुष सूक्त, एक वेळेस श्रीसूक्त, एक वेळेस पवनाम सूक्त आणि एक वेळेस रामरक्षा. तर ह्या सगळ्या सेवा फलश्रुतीसहित तुम्हाला एक वेळेस म्हणा, 16 वेळेस म्हटलं तर अतिशय उत्तम, पण तुमच्याकडे वेळ नसेल तर एक वेळेस तरी ॲटलिस्ट, आणि तारक मंत्र एकदा. तर ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या अभिषेक करत असताना म्हणायच्या आहेत. आणि अशा प्रकारे अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला महाराजांची मूर्ती स्वच्छ करायची आहे. आणि त्याच्यानंतर शक्यतो ह्या सगळ्या सेवा करत असताना पाण्याचेच अभिषेक करा. त्याच्या आधी तुम्ही पंचामृताने महाराजांची मूर्ती स्वच्छ करू शकता आणि अभिषेक करू शकता. परत मूर्ती स्वच्छ करून आणि असा अभिषेक तुम्ही करायचा आहे. कळालं? तर आता हा अभिषेक झाल्यानंतर महाराजांची मूर्ती तुम्हाला मांडणी करायची आहे का, तर बघा आता आपलं 21 दिवसाची सेवा आहे. उद्या आपण पूजा मांडणी करतोच आपण, आणि प्रकट दिनाच्या दिवशी तर अर्थात आपण छानपैकी पूजा करतो, आरास करतो. खूप सुंदर असतं, मला तर खूप आवडतं. आणि नेहमी तर आपण अशीच म्हणजे मूर्ती देवाऱ्यामध्ये त्यांच्या जागी ठेवत असतो, पण प्रकट दिना दिवशी छानपैकी अशी महाराजांचा प्रकट दिन म्हटलं की एक वेगळा उल्हास निर्माण होतो. आणि किती पूजा मांडणी करू आणि किती आरास करू, जेवढं करेल तेवढं कमीच वाटतं. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने हिशोबाने म्हणजे कशी तुम्हाला करायची आहे तशी आरास करा. एक छोटा पाट घ्या. इथे जरी देवाऱ्यात तुम्हाला जागा असेल तरी छोटासा पाट घ्या, त्याच्यावरती छान पिवळं किंवा लाल वस्त्र अंतरा. पिवळंच अंतरा शक्यतो, कारण महाराजांना पिवळा रंग आवडतो. तर पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरा. त्याच्यानंतर त्यांची जी पण मूर्ती स्वच्छ केलेली आहे, पाण्याने अभिषेक केलेली मूर्ती, इथे त्याची स्थापना करा. महाराजांना अष्टगंध लावा. त्याच्यानंतर हिना अत्तर महाराजांना लावा. तुमच्याकडे मोठी मूर्ती असेल तर त्याला हार घाला. जर सोनचाफ्याची फुलं तुम्हाला एक जरी तुम्हाला मिळालं तर तुमच्यासारखा भाग्यवान कोण नाही, कारण महाराजांना सोनचाफा अतिशय आवडतो. आणि सोनचाफ्याचं फूल जर महाराजांना तुम्हाला मिळालं तर महाराजांना नक्की अर्पण करा त्या दिवशी. त्याच्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला छानपैकी पूजा करायची आहे. मांडणी तुम्ही आरास मी म्हटलं ना की तुम्ही कशाही पद्धतीने करू शकता, जसं तुम्हाला आवडेल तसं. म्हणजे किंवा साईडला, देवाऱ्याच्या साईडला जरी तुम्ही एक मोठा चौरंग घेऊन साईडनं आरास, रांगोळी वगैरे काढून तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. प्रत्येकाची हौस, प्रत्येकाच्या यथाशक्तीने तुम्ही म्हणजे मांडणी, पूजा, आरास करू शकता. तर अशा प्रकारे अभिषेक वगैरे करायचा आहे. अशा प्रकारे पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची. महाराजांना अष्टगंध, हिना अत्तर, सोनचाफ्याचं फूल अर्पण करायचं. आणि महाराजांना मनोमन प्रार्थना करायची की महाराज, तुमच्या सेवेत मला अखंड राहायचं आहे आणि तुमची सेवा माझ्या हातून आयुष्यभर, जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझ्याकडून सेवा तुमची घडू दे, अशी महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर ही सगळी पूजा झाल्यानंतर तुम्हाला तुमची सेवा करून घ्यायची आहे. जी पण तुम्ही सेवा करताय, मग आता तुम्ही 21 दिवसाची सेवा असेल किंवा जी तुमची सेवा चालू आहे ती सेवा करून घ्यायची आहे. सोबतच नित्यसेवा पण तुम्हाला करायची आहे, आरती करायची आहे. आणि आरती आता तुम्ही त्रिकाळ आरती म्हणजे 10:30ची आरती तुम्ही करू शकता. कुठली येईल ती तुम्हाला आरती करायची आहे. सगळ्यात पहिले महाराजांची आरती करा, दत्त महाराजांची आरती करा, गणपती बाप्पांची आरती करा, नारायणाची आरती करा,
म्हणजे ज्या आरत्या येतील त्या तुम्ही करू शकता, पण नाहीच तुम्हाला कुठली येत तर तुम्ही फक्त आपल्या महाराजांची आरती केली तरी चालेल, काही हरकत नाही. त्या आरती करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. आता नैवेद्य काय दाखवायचा तर बघा, तुमच्या घरात आता 21 दिवसाचं उद्यापन आहे सांगता असतं, मग आपल्याला घरात आपण नेहमी छान प्रकारे हे करतो आपण, म्हणजे गोडाचा नैवेद्य वगैरे करतो. तर तुम्ही जे काही बनवलं आहे, जे काही बनवलं आहे, भात भाजी वरण पोळी, वरण म्हणजे सात्विक अन्न, गोडाचा एखादा पदार्थ, महाराजांना बेसनाचे लाडू आवडतात ते करा, पुरणपोळी करा, काहीही बनवलं आहे त्याचा गोड नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची. आणि तो जो काही नैवेद्य आहे तो इथेच महाराजांच्या समोर, मग तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रकट दिनानिमित्त म्हणजे काही छान कार्यक्रम ठेवू शकता, म्हणजे भजन असेल, कीर्तन असेल, अशा चांगल्या गोष्टी जेणेकरून तुमच्या घरात एक पॉझिटिव्हिटी वाढेल, सकारात्मकता वाढेल, एक चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत तुमच्यामार्फत पोहोचतील, असे कार्यक्रम तुम्ही ठेवू शकता. आणि इतर म्हणजे छोटासा कार्यक्रम म्हणून तुम्ही काही लोकांना बोलवून प्रसादरूपी देऊ शकता. असं म्हणजे तुमच्या यथाशक्तीने तुम्ही प्रकट दिन साजरा करू शकता. तर अशा प्रकारे नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर तो नैवेद्य जो आहे तो इथेच एक अर्धा तास पाऊण तास महाराजांच्या समोर ताट झाकून ठेवायचा आहे. नैवेद्यावरती प्रत्येक नैवेद्यावरती तुम्हाला तुळशीचं पान ठेवायचं आहे. आणि अशा प्रकारे हे ते जो काही नैवेद्य आहे दाखवायचा आहे. आता नैवेद्य कसा दाखवायचा, काय दाखवायचा, कोणता दाखवायचा याचाही व्हिडिओ मी नक्की करेल. ह्यातच सगळं सांगत व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यामुळे नैवेद्य दाखवायचा. आणि त्याच्यानंतर दिवसभरामध्ये शक्य होईल तेवढं महाराजांचं नामस्मरण करायचं. तुमचं ज्या काही सेवा असेल त्या सगळ्या सेवा करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींच्या केंद्रात जा, मठात जा. कितीही वेळ हो तुम्हाला, कितीही तुम्ही बिझी असाल, ह्या एका दिवशी महाराजांच्या स्थानावरती जाऊन तुम्ही नक्की त्यांचं दर्शन घ्या. बघा, आपल्या घरात महाराज आहेतच, आपल्या घरात ते नाही येत नाही, ते सूक्ष्मरूपी आपल्या घरात असतात, पण आपल्या घरात तेवढी पॉझिटिव्हिटी नसते किंवा पवित्रता नसते जितकी केंद्रात मठात असते. त्यामुळे तिथे गेल्यानंतर ना जी काही आपल्यातील निगेटिव्हिटी असते, आपलं जे काही टेन्शन, त्रास, सगळं जे काही आहे ना ते निघून जातं, कुठेतरी कमी होतं. आणि तिथली पॉझिटिव्हिटी आत्मसात करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आयुष्यातले दुःख संकट दूर होतील. महाराजांच्या सानिध्यात तुम्ही थोडा वेळ तरी बसा. मी काय म्हटलं पहिला की पवित्रता तिथे खूप असते, तिथे कायम आरत्या चालू असतात, पारायण चालू असतात, त्याच्यामुळे इतकी पॉझिटिव्ह एनर्जी असते ना, निगेटिव्हिटीला तिथे थारा नसतो. त्यामुळे तिथे जाऊन थोडा वेळ बसा. मी म्हणत नाही की 2 तास बसा, 4 तास बसा, दिवसभर बसा, असं नाही, 5 मिनटं बसा, 10 मिनटं बसा, पण नक्की तिथे जा, केंद्रात मठात जा, महाराजांना मुजरा करा. महाराजांना सांगा की महाराज मला तुमच्या सेवेत अखंड राहायचं आहे आणि तुमची सेवा माझ्याकडून करून घ्या. तुमच्या केंद्रात पळत येईन असे मला पाय द्या, लोकांना मदत करेन असे चांगले हात द्या, तुमची सेवा माझ्या हातून कायम घडू दे आणि सेवेची चांगली म्हणजे सेवा करण्याची बुद्धी द्या. तुमच्या सेवेतून दूर होईल अशी काही दुर्बुद्धी मला देऊ नका आणि तुमचा आशीर्वाद कायम पाठीशी असू दे, तुमची सोबत माझ्यासोबत म्हणजे पाठीशी असू दे, असं आपण महाराजांना मागायचं आहे. आणि तिथे तुम्ही म्हणजे एक प्रकट दिन म्हणून आपल्याकडून छोटीशी महाराजांना गुरुदक्षिणा म्हणून तुम्ही जाताना नारळ, खडीसाखर घ्या. एखादं 1 रुपयाचं नाणं त्याच्यावरती ठेवा, नारळ, खडीसाखर, फूल, अगरबत्ती या सगळ्या गोष्टी घेऊन जा. महाराजांना नमस्कार करा आणि तिथे जे काही तुमच्या मनात आहे, दुःख आहे, काही असो तुमचं, ते महाराजांना सांगा, बोला आणि तिथून थोडा वेळ नामस्मरण करा आणि घरी या. बघा, तुमचा दिवस खूप सुंदर जाईल, म्हणजे ऑलरेडी गेला तो. आणि तिथून पुढे जे येणारं आयुष्य आहे ना ते खूप सुंदर असेल. महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल, तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही. आणि जिथे महाराजांची साथ आहे, सोबत आहे, तिथे निगेटिव्हिटी असो किंवा संकटांना थारा नसतो. बघा, वाईट लोकांना देव भरभरून देतो पण त्यांची साथ कधी देत नाही. पण चांगल्या लोकांच्या आयुष्यात खूप दुःख येतात, संकट येतात, ते सगळ्यांशी चांगले वागतात पण त्यांच्याच आयुष्यात दुःख संकट येतात. चांगल्या लोकांना खूप दुःख असतं, त्रास असतो, पण देव त्यांच्यासोबत असतो, त्यांची साथ कधी देव सोडत नाही, लक्षात घ्या. म्हणून आयुष्यात नेहमी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा, चांगलं राहण्याचा, चांगलं वागण्याचा प्रयत्न करा, कारण आपण महाराजांच्या सेवेत आहोत. आणि महाराजांची हीच शिकवण आहे आपल्याला की दुसऱ्यांशी चांगलं वागा, मुक्या प्राण्यांशी चांगलं वागा, प्रेमाने वागा. आणि जे काही तुमच्या आयुष्यात म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत तुमच्यात जे काही
घाणेरडे वाईट तुमचा स्वभाव आहे, घाणेरडे गुण आहेत, ते सगळे दूर होतील याचा प्रयत्न करा. चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. सेवा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. कारण हल्ली जो सेवेत आहे ना, तोच या कलियुगात चांगल्या प्रकारे टिकून आहे. म्हणजे त्याच्या आयुष्यात दुःखाला थाराने लक्षात घ्या. म्हणून सेवेत राहण्याचा प्रयत्न करा, सेवा करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही खूप वर्ष सेवेत आहात याला काही म्हणजे किंमत नसते, पण तुम्ही सेवेला किती वेळ देता हे खूप महत्त्वाचं असतं. कळालं? तुम्ही भले 50 वर्ष झालं महाराजांच्या सेवेत आहे, महाराजांना मी ओळखतो, महाराज माझ्या घरात आहेत, म्हणजे मूर्ती वगैरे घरात आहे, आम्ही रोज त्यांची पूजा करतो, हे झालं, पण तुम्ही सेवेला किती वेळ देता, म्हणजे तुम्ही सेवा काय करता रोज, ह्याला खूप महत्त्व आहे, लक्षात घ्या. म्हणून सेवेला जास्तीत जास्त वेळ द्या आणि अशा प्रकारे छानपैकी तुमचा प्रकट दिन म्हणजे आपल्या स्वामींचा प्रकट दिन तुमच्या घरी छान पद्धतीने साजरा करा. चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल आणि हो, जे काही आपण नैवेद्याचं ताट आहे ते घरातल्या लोकांनी वाटून खा, कारण तो महाराजांचा प्रसाद आहे, लक्षात घ्या. तिथेच एक अर्धा पाऊण तास ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यांनी तो प्रसाद म्हणून जे काही त्याच्यात आहे ते सगळं संपवा, सगळं वाटून खा प्रसाद म्हणून. महाराजांचं त्यात एक शक्ती उतरलेली असते, महाराजांचा प्रसाद तो असतो, म्हणून तो तुम्ही सगळ्यांनी खा. तर चला, श्री स्वामी समर्थ.